नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या साठी सुरू असलेला लढा एक एक जिल्ह्यातून एक एक टप्प्यातून पुढे सरकत असताना मनोज जरांगे हे त्यांच्या सरसकट मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीपासून दूर हटताना दिसत नाहीयेत. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या मागण्या वेगळ्या होत्या. पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका बदलली. पण आता गेल्या काही दिवसांपासून जर समजा नीट निरीक्षण केलं तर असं लक्षात येत आहे की मनोज जरांगे आता पुन्हा एकदा सरसकट मराठ्यांना सरसकटच आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि ते सुद्धा सरसकट ओबीसीतूनच दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी लावून धरतायत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्याकडून मराठ्यांना कोणत्याही प्रकारे सरसकट आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे. गिरीश महाजनांनी इतकी स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्याकडून सुद्धा ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. राज्य सरकारनं मनोज जरांगेंना सांगितलंय की मराठ्यांना सरसकट ओबीसी करता येणार नाही, अशा प्रकारचा कोणता आदेशही दिला जाऊ शकत नाही. पण तरीही आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच आणि ते सुद्धा सरसकट मराठ्यांसाठी हा आग्रह जरांगे सोडायला तयार नाहीत. जरांगेंचा हा आग्रह घटनाबाह्य आहे आणि याच एकूणच आग्रहाच्या निमित्तानं जरांगेंची आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका ही सुद्धा संपूर्णपणे घटनेच्या कक्षेत येते का हा विषय सुद्धा चर्चेला येतो. ज्या वेळेला मनोज जरांगे पूर्णपणे आरक्षणाच्या लढाईत स्वतः उतरले असल्याचा आणि विचारपूर्वक कृती करत असल्याचा दावा करतात तेव्हा त्यांची नक्की कृती ही मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे की ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित राहतो. मनोज जरांगेंच्या भूमिकेच्या विरोधात जर समजा राज्य सरकारनं स्पष्टपणे मांडलं असेल की सरसकट मराठ्यांना सरसकट आरक्षण ओबीसीतून देता येणार नाही तर पुढच्या दिवसांमध्ये जरांगे विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा लढा असा संघर्ष होणार आहे का आणि हा संघर्ष मुळात कोणाला हवा आहे हेही तपासायला हवं. आजच्या लक्षवेधीत त्यानिमित्तानं आपण याच विषयाची चर्चा करतोय की आत्ता सुद्धा अद्यापही या क्षणापर्यंत सुद्धा सरसकटचा आग्रह का केला जातोय. आपल्यासोबत चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत डॉक्टर चंद्रसेन कोठावळे आहेत. चंद्रसेन कोठावळे हे आपल्याला जरांगेंचे समर्थक म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत तेजस्विनी चव्हाण आहेत. तेजस्विनी चव्हाण या जरांगेंच्या भूमिकेचं मुद्देसूद विश्लेषण करतायत. त्या जरांगेंच्या काही मुद्द्याचं विरोधातलंही मत स्पष्टपणे आणि ठामपणे मांडतायत. हे सगळं ज्या चर्चेच्या निमित्तानं समोर येत आहे त्या चर्चेत आपल्यासोबत ओबीसीचे नेता अभ्यासक प्राध्यापक श्रावण ढेवरे आहेत. चर्चेला सुरुवात करण्यासाठी माझा पहिला मुद्दा पटकन डॉक्टर कोठावळे यांच्यासाठी आहे. कोठावळेजी, माझा आवाज नीट आणि स्पष्टपणे आपल्यापर्यंत येत असेल अशी अपेक्षा आहे. आपल्यापर्यंत माझी प्रस्तावना सुद्धा पोहोचली असेल. मला कृपया आपण या गोष्टीचा खुलासा करावा की तुमच्या मागण्यांमध्ये इतकी धरसोडीची वृत्ती आणि धरसोडीची भूमिका का दिसते. एकदा म्हणायचं सरसकट आरक्षण हवं, एकदा म्हणायचं मराठ्यांना मराठा म्हणून हवं, एकदा म्हणायचं की नाही मराठ्यांना ओबीसी म्हणून हवं. सातत्यानं भूमिका बदलण्याची कारणं तर तुम्ही देत आला असालच, पण आत्ताच्या घडीला मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यायचंच ही भूमिका कायम राहिली आहे का, कायम ठेवली आहे का, कायम राहणार आहे का? चंद्रसेन कोठावळेजी. काते सर नमस्ते. नमस्कार सर जी, आपण या आरक्षणाच्या निमित्ताने वेळोवेळी चर्चा ठेवत आहात याबद्दल तुमचं आणि आपल्या जय महाराष्ट्र चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो आणि आपल्या चर्चेला सुरुवात करतो. आपण प्रस्तावनामध्ये म्हणालात की ही जी आरक्षणाची मागणी आहे ती घटनाबाह्य आहे. हे मुळामध्ये खरं म्हणजे बरोबर नाही. 50% ची जी काही आरक्षणाची मर्यादा आहे त्यामध्ये ऑलरेडी कुणबी आहे आणि मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबी हा मराठाच आहे. म्हणून 50%च्या मध्ये ओबीसी मध्ये आरक्षण हे घटनात्मक आणि कायदेशीर स्वरूपाचं आहे, ही एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे अर्थातच ही ओबीसी मध्ये घुसखोरी आहे असं आपण प्रस्तावनेमध्ये म्हणालात,
हे ओबीसी मध्ये घुसखोरी नाही, हे हक्काचं आणि मालकीचं आरक्षण आहे की जे 1967 मध्येच मराठा समाजाला कुणबी म्हणून मिळायला पाहिजे होतं. आता शासन दरबारामध्ये 35 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्या 1967 मध्ये नव्हत्या का? 1967 मध्येच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करायला पाहिजे होता. आणि तो जर केला असता तर आज आपण ही चर्चा तुमच्या चॅनलवर आपण ठेवली नसती आणि ही चर्चा केली पण नसती. दुसरी गोष्ट सांगितलं की हा संघर्ष जो आहे तो जरांगे विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष आहे असं तुम्ही म्हणालात, परंतु तसं अजिबात नाही. ठीक आहे. आपण त्या टप्प्यातल्या चर्चेत तो प्रश्न घेऊन येऊच. आत्ताच्या घडीला तुम्ही हे सांगू इच्छित आहात की तुमची मागणी योग्य आहे. तुम्ही हे पण सांगू इच्छित आहात की कोणत्याही प्रकारे ओबीसीतल्या आरक्षणात तुम्हाला हस्तक्षेप करायचा नाही, घुसखोरी करायची नाही. पण मग एक मुद्दा मला आवर्जून तुमच्याकडून जो जाणून घ्यायचा होता, त्या निमित्तानं जी उत्तरं तुम्ही दिलीत त्याच्या अनुषंगानं मला पुढचा प्रश्न पटकन आपल्या सोबत असलेल्या तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत न्यायचा आहे. तेजस्विनीजी, जे डॉक्टर कोठावळेंनी मांडलं ते आपल्याला ऐकायला आलेलं असेल. प्राध्यापक श्रावण डेवरे सुद्धा त्यावर बोलतीलच. पण आत्ताच्या घडीला ही जी सरसकटची मागणी आहे ती यापूर्वी सुद्धा तुम्ही सरळ सरळ सांगितलं की सगळ्या मराठ्यांची मागणी नाही, सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी व्हायचं नाही, हे सुद्धा तुम्ही सांगून झालेलं आहे. आत्ताच्या घडीला ज्या वेळेला आंदोलन निर्णायक स्थितीपर्यंत दिलेल्या कालमर्यादेच्या शेवटाकडे जात आहे, तेव्हा आता ही सरसकटची मागणी का लावून धरावी आणि सरसकटच्या मागणीला महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं समर्थन आहे का, हे एकदा परत तुम्हाला विचारावंसं वाटतं. तेजस्विनी ताई. पहिला तर मुद्दा असा आहे की आता जे समर्थक बोलतायत जरांगे साहेबांकडून, तर त्यांना मला हे सांगायचंय, तुम्ही जे अजूनही वक्तव्य करताय ना त्याचा तुम्ही स्टडी केलेला नाहीये किंवा तुमचा अभ्यास कमी पडतोय. तर पहिला तुम्ही अभ्यास करा आणि मग तुमचे स्टेटमेंट द्या. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आता हा एंड पर्यंत आलेला आहे. 24 डिसेंबर जवळ येत चाललेली आहे. सर्व महाराष्ट्र किंवा सगळ्या जनतेने बघितले किती दाखले निघालेले आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. असं नाहीये की खूप सगळे दाखले निघालेत आणि आरक्षण देत नाहीये सरकार, त्यामुळे सरसकट हा त्यांनी शब्द युजच करू नये. त्याचं कारणच असं आहे की सरसकट दाखले निघालेलेच नाहीये. एका गावामध्ये गेलो तर 4 घरामध्ये दाखले निघालेले आहेत. बाकीच्या लोकांनी करायचं काय? तुमच्या ह्या सरसकट म्हणण्यामुळे की नाही सर्व लोकांना तुम्ही उभं केलेलं आहे, सर्व लोकांना विरोधात केलेलं आहे. आणि इव्हन तुम्ही जे म्हणताय 50% तुम्ही कोण ठरवणार आहे 50%? मर्यादा असू द्यात 50%. मराठ्यांच्यात ताकद आहे स्वतःचं हक्काचं लढून मागून घेण्याचं. 50%च्या वरती सरकार करून देईल आम्हाला. आम्ही आमचा लढा का सोडायचा आहे आणि कशासाठी? कुणबी व्हायचं, ओबीसीत जायचं म्हणून करायचंय का हे सगळं? आणि बरं, कुणबी जर आमच्याकडे नाहीये, आमच्याकडे प्रमाणपत्र नाहीये, आमच्या नोंदी नाहीये, तर आम्ही करायचं काय? ह्या प्रश्नाचं उत्तर पहिलं कोठावळेंनी दिलं पाहिजे मला, की हे कसं शक्य आहे. ते बोलतायत ना की नाही हे 100% असंच झालं पाहिजे, जरांगेच बरोबर आहेत वगैरे, तर त्यांनी मला हे सांगितलं पाहिजे. आता माझ्याकडे नोंद नाहीये, मी कसं काय ओबीसीत जाऊ शकते आणि मला कुणबी प्रमाणपत्र कसं निघेल? बिलकुल. हे असे अनेक प्रश्न अनेक ठिकाणाहून अनेकदा मराठी विचारतायत ज्याची उत्तरं नाही सापडत आहेत. कोठावळेंचं यापूर्वीचं उत्तर त्यावर असं होतं की म्हणे राज्य सरकारनं त्यासाठी जात पडताळणीच्या नियमात बदल केले पाहिजेत. कोठावळे ते सहज नाही, शक्य नाही. आणि आत्ताच्या घडीला जे प्रश्न मराठ्यांना ज्यांच्या नोंदी कुणबी नाही त्यांना पडलेले आहेत त्याचंही उत्तर तुमच्याकडून परत एकदा अपेक्षित करतो. पटकन आपण उत्तर द्यावं, त्यानंतर आपल्याला श्रावण डेवरे यांच्यापर्यंत पोहोचायचंय. श्रावणजी, आपल्यापर्यंत माझा आवाज येत असेल अशी अपेक्षा आहे. मी पुढचा प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येतो. आधी एकदा कोठावळेंचं उत्तर घेतो. तेजस्विनी चव्हाण त्यांना विचारतायत की ज्यांच्याकडे नोंदी नाहीत ते ओबीसी किंवा कुणबी कसे होणार आहेत? काते सर, मला तेजस्विनी ताईंना सांगायचंय की त्या मागील चर्चेतली भूमिका आणि आजच्या चर्चेतल्या भूमिकेमध्ये त्यांच्या मला फरक वाटतोय. त्या मागील चर्चेमध्ये सांगत होत्या आम्ही मराठा आहोत आणि मराठा म्हणून आम्हाला आरक्षण हवं आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मराठा आहात तर मराठा म्हणूनच 50%च्या वर आरक्षणासाठी लढा द्या, परंतु ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र घेऊन त्यांची जी काय अडचण आहे ती त्यांना सोडू द्या. तुम्ही चर्चा सोडून बाकीचं स्टेटमेंट करत जाऊ नका की अभ्यास कमी आहे, जास्त आहे वगैरे वगैरे. कुणाचा किती अभ्यास आहे हे काढा
बघायला गेलं तर तू हे जे सध्या चाललंय की सरसगटचा शब्द जो आहे ते तुम्ही सरसगटवर अधिकच भर देत आहात, त्याचं मी स्पष्टीकरण सांगू इच्छितो. मागील चर्चेमध्ये सुद्धा सांगितलं होतं. अधिकच भर देणार आहे. मॅडम, आता जे ऐकून घ्या. वातावरण पेटलेलं आहे ऐकून त्या घ्या. शब्दामुळे मध्ये पेटलेलं आहे disturb करायचं ना. नाही. काते सर, बरं, त्यांना बोला, सांगा. बोला. disturb करायचं नाही. बोला हा. बोला बोला हा. काते सर, जी बोला. हा तुम्ही जो सरसकटचा मुद्दा उभा केला, प्रश्न उपस्थित ठीक केला आहे. आहे, त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आज मितीला 35 लाख नोंदी सापडलेल्या आहेत बर आणि 24 डिसेंबर पर्यंत यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ होणार आहे. बर मग जर इतके जर नोंदी सापडल्या तर त्याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये मराठे जे आहेत ते एवढ्या नोंदी सापडल्या आहेत म्हणजे ते कुणबी आहेत. अच्छा. विदर्भामध्ये मग आता मला आणखीन एक छोटासा खुलासा करा. श्रावण डेवरेंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. बराच वेळ झाला ते चर्चेत आहेत. मगाशी काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हता असा निरोप माझ्यापर्यंत होता. आता त्यांचा संपर्क झालाय. पण तत्पूर्वी कोठावळे, एका महत्वाच्या गोष्टीवरचा खुलासा तुम्ही करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात नक्की मराठे किती आहेत आणि तुम्ही जे सांगत आहात की साधारण 70 लाख नोंदी सापडतील, तर मराठ्यांची म्हणून नक्की महाराष्ट्रातली संख्या किती, लोकसंख्या किती? हे बघा, आता ते मराठ्यांची लोकसंख्या मला तुम्ही नेमका आकडा विचारणार तर तो मला सांगता येणार नाही. लक्षात आलं का? बर. पण 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या काहीतरी असेल. 5 कोटी असतील, 7 कोटी असतील, 3 कोटी असतील. तुमच्या लेखी किती आहेत? आता मी सांगतो तुम्हाला, एक साधारणतः 5 कोटी मराठे महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. तुम्ही म्हणताय 5 कोटी आहेत, ऐका. 70 लाखांना कुणबीच्या प्रमाणपत्रांना सापडण्याची शक्यता आहे. तेजस्विनी चव्हाण, मराठे 5च कोटी आहेत? जास्त आहेत. किती असतील? 7 कोटी असू शकतात. जनगणना झालेली नाहीये त्यामुळे स्पेसिफिक आकड्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही किंवा मी असा दावाही नाही करू शकत की इतकेच असतील आणि इतकेच आहेत वगैरे. पण तुम्हाला असू तो शकते. दुसऱ्या बाजूला जो दावा केला जातोय की 35 लाख नोंदी सापडल्या आहेत, हे खरं आहे? तुम्हाला पटतंय, वाटतंय की 35 लाख सापडल्यात आणि 70 लाखापर्यंत नोंदी हाती येतील? हे पटतंय तुम्हाला? नाही, मुळीच पटत नाहीये. 35 लाख नोंदी ज्या मिळालेल्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये पण खूप व्हेरिएशन आहे. ते म्हणजे अशा पद्धतीचं आहे, जुन्या नोंदी पण त्याच्यामध्ये शोधलेल्या गेल्यात. म्हणजे जे आरक्षणात ऑलरेडी कुणबी म्हणून आहेत आणि त्यांना ते माहित नाहीये, म्हणजे बर. ते आरक्षण घेत आहेत पण त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही की आम्ही कुणबी आहोत. मराठा सांगण्याची प्रत्येकाची जी सवय आहे ना, त्याच्यामुळे त्यांना माहित नाहीये काही लोकांना. तर त्या नोंदी पण आहे याच्यामध्ये, नव्या नोंदी याच्यामध्ये आहेत. त्याच्यातून हे मॅडम, काही पण बोलत आहेत. पुढच्या गोष्टी निघणार कसं आहेत होईल? असा विषय आहे. तुम्ही थांबा, आता मी बोलतेय, तुम्ही बोलू नका. मगाशी मी शांत बसले ना, तुम्ही ऐकून घ्या. आता तुम्हाला ऐकून घेण्याची गरज आहे सध्या बोला, बोला. जास्त. तुम्ही 10 वेळा जे आमच्या बिंबावताय ना आमच्या डोक्यावरती, सरसकट आम्ही असं म्हणतोय, सरसकट आम्ही तसं म्हणतोय, तर तुम्ही अजूनही विचार करा. जरी 70 लाख तुम्ही म्हणता, आता तुमच्या तोंडातून शब्द आला की 5 कोटी समाज आहे मराठा समाज आणि त्याच्यात 70 लाख नोंदी निघाल्यात. जर 70 लाख नोंदींचा रेफरन्स घेऊन बाकीचा जो उरलेला समाज आहे 4 कोटी 30 लाख, त्या लोकांना तुम्ही कुणबी बनवणार आहात का? तुम्ही नोंदी देणार आहात का? माझ्या भूमिकेत बदल तेव्हाही नव्हता, आताही नाही, इथून पुढेही कधी नसणार आहे. कारण की मी मराठा होते, आहे आणि राहणार आहे. आणि जर माझी नोंद नाहीये तर मी मराठाच आहे ना. तुम्ही आता कसं सांगू शकता की तुमची भूमिका बदलली? तुमच्या भूमिकेत तुम्ही प्रत्येक वेळेस रंग बदलत आलेला आहात. तुम्ही आम्हाला असं सांगायचं नाही, आमच्या डोक्यावरती कुणबी नांदवायचे नाही. तुम्ही नांदवताय आमच्यावरती. आपण कोठावळेजी, बराच वेळ झाला श्रावण डेवरेंपर्यंत पोहोचण्यासाठी वाट पाहतोय, पण आत्ताच्या घडीला तात्काळ जो काही मुद्दा आलेला आहे त्याच्यावरचा खुलासा तुमच्याकडून घेतो. तुम्ही एकदा पटकन उत्तर द्यावं. तुम्हाला जे आक्षेप वाटले ते तेजस्विनी चव्हाण यांच्याबद्दलचे काय आहेत? पटकन 1 मिनिटात उत्तर द्या. 1 मिनिटात सांगतो. हे 5 कोटी आकडा मी जे सांगतोय त्यापैकी ऑलरेडी विदर्भातले आणि खानदेश मधले मराठे कुणबीमध्ये आहेत. इकडं नाशिक, उर्वरित नगर पलीकडचा पट्टा तो पण कुणबी ऑलरेडी आहे. इकडं सोलापूर पलीकडं कोकण मधला काही भाग आहे. फक्त मराठवाड्यातले 100% मराठे यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. ठीक आहे. जवळपास
5 कोटीपैकी 70% मराठे ऑलरेडी कुणबी आहेत. बर. आणि 30% मराठे मराठवाड्यातले फक्त कुणबी नाहीत आणि त्यांना ते प्रमाणपत्र द्यायचं. त्याच्यामुळं फार मोठा डोक्यावर डोंगर घेऊन बोलत बसण्याची गरज नाही. ठीक आहे, आपण पटकन आता श्रावण देवरेंपर्यंत जाणार आहोत. देवरेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय. जी जी, सुरुवातीच्या टप्प्यात काही प्रश्न घेऊन मला आपल्यापर्यंत यायचं होतं, पण आपण फोनद्वारे संपर्कात यायला काही अडचणी होत्या म्हणून उशीर झाला. पटकन या आत्ताच्या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत हवंय. सरसकट करणं शक्य नाही, म्हणजे थोडक्यात काय तर सरसकट मराठ्यांना, सरसकट कुणबी सरकारला करणं शक्य नाही हे वारंवार सांगून सुद्धा जरांगे त्यांचा आग्रह सोडायला तयार नाहीत. हे सगळं ठरवून घडत असेल का घडत असेल आणि याचा पुढचा परिणाम काय? नाही, आता जरांगेंच्या समोर एक फार मोठा प्रॉब्लेम उभा राहिलेला आहे. त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये फार मोठी फूट पडते आहे. ज्यांच्या नोंदी कुणबी सापडल्या ते मराठे आणि ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडत नाही ते मराठे, असं दोघांमध्ये आता काहीतरी भांडण सुरू झालंय. आता हे जे काही भांडण आहे हे भांडण म्हणजे असंविधानिक आहे. कारण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या तेही खोटं आहे आणि जे म्हणतात की आम्ही मराठा होतो, मराठा आहेत आणि मराठा राहणार, हे जे काही चाललेलं आहे हे सगळं असंविधानिक आहे आणि लोकशाहीच्या विरोधी चाललेलं आहे. आता या ज्या काही नोंदी अचानक सापडायला लागल्यात, एकदम जादूची कांदी काहीतरी फिरली आणि सगळ्यांच्या नोंदी सापडायला लागल्यात. आता ब्राह्मणांच्याही नोंदी सापडतायत, जैन मारवाडी व्यापारी यांच्याही नोंदी सापडतायत. आता त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सगळ्यांना ओबीसी करून टाका आणि त्या 27% मध्ये घाला सगळ्यांना. आणि ते नावी, धोबी, तेली, माळी हे सगळे मेले तरी चालेल तुमच्यासाठी. तर हे सगळं जे रानटीपणा चालू आहे, क्रूर, आणि ज्याला आपण असं म्हणतो की हे सगळं मानवतावादाच्या विरोधात चालू आहे. आरक्षण हे मानवतावादासाठी आलेलं आहे. जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आलेलं आहे आणि त्या दुर्बल घटकांना बाजूला सारून हे सगळे सबळ बकरे आता या आरक्षणामध्ये जर घुसले तर गरीब शेळ्यांचं काय होईल याचा विचार कोणी करायला तयार नाही. याला म्हणतात रानटीपणा. आता ही सगळी जी परिस्थिती उद्भवलेली आहे ही केवळ आणि केवळ दादागिरीच्या भाषेमुळे, हिंसक आणि रानटी कारवायांमुळे सरकार त्यांच्या समोर झुकल्याचं नाटक करत आहे. कारण सरकार त्यांचंच आहे, आमदार खासदार त्यांचे, मंत्री त्यांचे, सत्ता तुमची आहे. काय तुम्हाला करायचं वाटोळं सगळ्या महाराष्ट्राचं करून टाका, एकदम महाराष्ट्राचं वाटोळं करून टाका तुम्ही. कारण महाराष्ट्रामध्ये आता बाकीच्या जाती कुणीच नाही, फक्त मराठा शिल्लक आहेत आता, आणि त्यांचंच भलं करा, बाकीच्या जातींना सगळ्या खड्ड्यात जाऊ द्या. श्रावण देवरेजी, आपली प्रतिक्रिया अत्यंत उद्विग्न स्वरूपातली दिसतेय. इतकं उद्विग्न होण्यामागचं कारण काय? नाही, कारण हेच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात आरक्षण दिलंय ते स्पष्ट शब्दात सांगतात की जे समाजातले जे दुर्बल घटक आहेत, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले घटक आहेत, त्यांना विशेष संधी म्हणून आणि त्यांना त्यांचं उत्थान करण्यासाठी, त्यांना खालून वर काढण्यासाठी हे आरक्षण आहे. आणि आता आरक्षणाचं जे काही चाललंय नाटक, ही जी नौटंकी चालू आहे मराठा आरक्षणची, हे वरून सगळे जे
सबल लोक आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या, हे सगळं आता दुर्बलांवर लादले जात आहेत. आणि असा रानटीपणा आणि असा क्रूरपणा जर समोर दिसत असेल तर दुर्बल घटकाला उद्विग्न होण्याशिवाय दुसरा काय मार्ग आहे? ठीक आहे, या मुद्द्यावर आपल्या सोबत डॉक्टर कोठावळे आहेत, त्यांनाही उत्तर द्यायचं आहे आणि या मुद्द्याला आपण पुढे नेणार आहोत. डॉक्टर कोठावळे, आपण बोलणार आहात. काते सर, हे मागे आबा पाटील बोलले होते, हा श्रावण देवरे काय गांजा पिऊन येतो का चॅनलवर? रानटी शब्द प्रयोग वापरतो, याला काय अक्कल आहे का? तुला अक्कल आहे का रानटीपणा वागायला? तू घर जाळतो, हॉटेल जाळतात, माणसांना जाळायला निघाले होते तुम्ही रानटी. अरे चॅनलवर बोलता जरा पद्धत वापरा जरा चॅनलवर बोलण्याची. चॅनलवाल्यांनी दाखवलं सगळं रानटीपणा. अरे हे वैचारिक मंच हा वैचारिक मंचामध्ये चॅनलवाल्यांनी दाखवलं. बोला, गांजा पिऊन येतात का? चॅनलवाल्यांनी रानटीपणा दाखवला तुमचा. काते सर, मी याच्यात हस्तक्षेप करतो. तो एका मुद्द्यासाठी, कारण भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं. कोठावळेजी, आपल्याला ही विनंती आहे की आपण कृपया बोलताना आपला संयम सुटू देऊ नका. आपण मुद्द्यावर उत्तर द्या. महाराष्ट्रामध्ये बळजबरीनं मराठा आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं श्रावण देवरे नोंदवू पाहतायत. आज नाही, ते गेले अनेक दिवस नोंदवू पाहतायत. याच्यावर आपण बोला. दुसऱ्या बाजूला ज्या कुणबी नोंदी सापडतायत त्याच्यावर देवरेंचा आक्षेप आहे, त्यावरही बोला. दोन्ही मुद्द्यांवर बोला आणि मुद्द्याला धरून बोला. मला एक सांगा, रानटीपणा शब्दप्रयोग चॅनलवर बरोबर आहे का? संसदीय शब्द आहे तो रानटीपणा. करताना नाही वाटलं, ऐकताना का बरं लाज वाटते? आम्ही मागायचं की नाही? आरक्षणाचा फक्त हक्क तुम्हाला दिलेला ते आहे. रानटीपणा बघा जरा सांगा जरा. रानटीपणा करताना लाज कोण वाटली. बोलता? कशासाठी अशा प्रकारची चर्चा करून बोलताय अर्थ आहे का काही? हो, घर जाणं, माणसं जाणं रानटीपणा नाही का? तुम्ही नौटंकी बोलताय का आम्हाला? आम्ही नौटंकीपणा करतोय. नौटंकीनं काय चालू आहे? तुम्ही बोलताय अरे ते श्रावण देवरे नौटंकी नौटंकी म्हणलाय. चालू आहे सगळी. हा, ते श्रावण देवरे नौटंकी बोलतो, नौटंकी नाही बोलत. तुम्हाला याला नौटंकीने तर काय म्हणतात? देवरे सरांनाच बोलतीये मी की हे त्यांनी काय नौटंकी शब्द सांगतात? वापरायची गरज नौटंकीपणा नाहीये. जाय, नौटंकीपणा. हे काय सांगतात की मनोज जरांगे दादा सोबत सरकार झुकले असं सांगतात. हे मग झुकल्याचं काय चाललंय? झुकले असं म्हणताय? काय चाललंय? आमदार खासदार यांचेच म्हणतायत. झुकल्यानं काय चाललंय? पाते सर, मला बोलू द्या. रोज काहीतरी नवीन मागण्या येतात. सरकार तुम्हाला जेव्हा आरक्षण राहुल दिलं, देवरे तेव्हा मान्य तुम्हाला करा. चुकलं तर असं आणि सरकार तर लगेच मान्य करतं. असं पाते सर, त्यांना म्हणताय थांबवा का? जरा. कोणाशी चर्चा नाही, कोणाशी काही नाही. मला याच्यात एक हस्तक्षेप करत विनंती करायची आणि सगळ्यांनाच करायची की तुम्ही प्रत्येक जण एकवेच वेळेला जर बोललात तर कोणाचं काही ऐकायला जाणार नाही. तेजस्विनीजी, मी आपलाही राग समजू शकतो आणि त्याचबरोबर कोठावळेजी, आपल्या भावना ऐकायच्या आहेत. पण श्रावण देवरेजींनी मांडलेल्या उद्विग्नतेवर जे उत्तर द्यायचे ते संसदीय भाषेत आपणही द्यावं, एक एक करून बोलावं. मी तेजस्विनीताई आपल्यापर्यंत येतो. कोठावळेजी, आता आपण बोलणार आहात. देवरेजी, आपण तुमच्या भूमिकेवरचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित करतोय. कोठावळेजी बोला. डॉक्टर कोठावळे. हा, श्रावण देवरे म्हणाले की हे जादूची कांडी फिरल्यासारखं आता प्रमाणपत्र सापडतायत. हे एकदम खोटं बोलतायत. ते जादूची कांडी वगैरे काही नाही. शासनाच्या दस्तऐवजामधल्या ह्या नोंदी आहेत. मग शासनाच्या दस्तऐवजामधल्या नोंदी 1967 पूर्वीच्या ह्या खोट्या आहेत असं श्रावण देवरेंना म्हणायचंय का? असा हा प्रश्न माझ्या मनामध्ये तयार होतो. आणि मला वाटतं त्यांनी ते रानटी, नौटंकी वगैरे शब्दप्रयोग इथून पुढे वापरता कामा नयेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे बकरे वगैरे काय शब्दप्रयोग महाराष्ट्र न्यूज चॅनल चाललंय हे, आणि मला या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. म्हणून मी खास बोललो. ते बोलताना पुन्हा म्हणाले की आमदार ह्यांचेच आहेत, खासदार ह्यांचेच आहेत, ह्यांना काय करायचे ते करू द्या. अरे बाबा, इतक्या पद्धतीने तुम्ही का बोलायला लागले? आमदार खासदार जर आमचे असते तर ह्या सगळ्या आमदार खासदारांनी आमच्या मराठा आरक्षणाला पुढे येऊन पाठिंबा दिला असता एकमताने. एकही साधारणपणे आमदार आणि खासदार मोकळ्या मनाने बोलत नाही. हे श्रावण देवरेंना माहित नाही का?
नाही कोठावळेजी, याच्यात एक छोटासा हस्तक्षेप. आपण आपली भूमिका मांडलीत आणि तेजस्विनी चव्हाण यांच्यापूर्वी जाण्यापूर्वी मुद्दा एक पटकन मांडतो की आमदार खासदार आत्ता बोलत नाहीत याचा अर्थ ते तुमच्या भूमिकेचे विरोधक आहेत असं नाही. दुसऱ्या बाजूला तुमची भूमिका पण 100% बरोबर आहे असं होऊ शकत नाही. तुम्ही सरसकट कुणबी करण्याची जी मागणी करताय ती शक्य नाहीये हे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अनेकदा समजावल्यानंतर मनोज जरांगे त्यांच्या भूमिकेपासून हलायला तयार नाहीत, हटायला तयार नाहीत. आता तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचतो. तेजस्विनीजी, आपले देवरेंच्या भूमिकेवर काही आक्षेप असतील तर ठीक आहे, असू शकतात, मांडू शकता, पण ज्या पद्धतीचा हा संघर्ष आहे हा महाराष्ट्राला परवडणारा नाहीये. तुम्ही त्यात एक सामोपचाराची भूमिका सातत्यानं घेताय, कृपया त्यावर परता आणि या महाराष्ट्राला संघर्षाकडे जाण्यापासून रोखण्याचं काम तुमच्याकडून झालं तर ते अपेक्षित आहे. तेजस्विनीजी, आपल्याकडून अपेक्षित करतो हे सरसकटचं भूत मानगुटीवरून उतरवायचं कसं? मुद्दा इतकाच आहे की आता जसे काय म्हणजे ओबीसीचे जे नेते आहेत आपल्यासोबत जुडलेले ते म्हणत आहेत की मागासलेपणासाठी आरक्षण दिलेलं आहे, मराठ्यांची ही जी नोटंकी चालू आहे किंवा ते घुसखोरी करतायत वगैरे. तर पहिली गोष्ट की आम्ही घुसखोरी केलेली नाहीये. जे काय मागासलेपण होतं किंवा जे काय कुणबी जो काय म्हणजे जी काय जात आहे ती प्रवर्गात ऑलरेडी आहे ओबीसी मध्ये, त्यामुळे त्यांनी म्हणू नये की कुणबी ही नव्याने ऍड करतोय किंवा लोकसंख्या ऍड करतोय. ज्यांच्या लीगल मध्ये नोंदी निघतायत तेच ऍड होत आहेत, त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. आणि मुळात ते जे बोलतायत ना मराठा हा समाज मराठा नाहीये वगैरे, तर मग आम्ही पाकिस्तान मधून आलेलो नाही आहोत, आम्ही मराठा इथेच जन्मलेलो आहोत आणि ह्या भूमीत आमचं सगळं झालेलं आहे. आमच्या पिढ्या इथल्याच आहेत. कदाचित त्यांनी अभ्यास अजून खोलवर करायची मग गरज आहे त्यांना की ते जे काही वक्तव्य करतात ना त्याच्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होऊ शकतात. आता जी काही दुप्पळी आमच्यात उभी राहिलेली आहेत ते आम्ही निस्तरायचं का तुमच्या नव्याने आम्ही निस्तरायचं हे आता तुम्ही ठरवायचंय. कारण काय उठसूट प्रत्येकाने आपापली वेगवेगळी मतं मांडली म्हणून काय सरकार बदलत नसतंय. आणि राहिली गोष्ट की मुख्यमंत्री आमचे, आमदार आमचे, खासदार आमचे, हेच आमदार हेच मुख्यमंत्री तुमच्या वेळेस पण होते, त्यांनी तुमच्या वेळेसही तुम्हाला हेल्प केलेली आहे. आणि जर आज ते आम्हाला हेल्प करत असतील किंवा न करत असतील तर तो आत्ताच्या सिच्युएशनचा भाग आहे. त्याच्यावर तुम्ही बोटं उचलण्याचा किंवा बोलण्याचा काही एक संबंध येत नाही. मुद्दा इतकाच आहे ज्यांच्या नोंदी आहेत ते ऑब्विस आहे ओबीसी मधून कुणबी म्हणून आरक्षण घेणार आहेत आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना स्वतंत्र आरक्षणाची मागणी आहे. हा आमचा हक्क आहे. तुम्हाला जसं वाटतंय ना की आम्ही मागास होतो, आम्ही मागासले होतो म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांनी, तर बाबासाहेबांनी त्या काळात आम्हालाही दिलं होतं किंवा आम्हालाही त्याची तरतूद आहे. आम्ही ह्या भूतलावरचा माणूस आहोत, हाडामासाची माणसं आहोत आम्ही, आमच्याही गरजा आहेत, आम्हालाही गरज पडते प्रत्येक गोष्टीची, तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा. जी तेजस्विनीजी, सगळ्या गोष्टींची गरज पडते हे समजू शकतो, पण सगळ्यांनाच आरक्षणाची गरज पडते हाच चिंतनाचा विषय आहे, चर्चेचा विषय आहे. श्रावण डेवरे, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. कोठावळेजी आणि तेजस्विनीताईंना आपण पुरेशी मगाशी वेळ दिलेली आहे. आता या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपला एक मुद्दा पटकन घ्यायचा आहे. शेवटची 2 मिनिटं चर्चेची उरलेली आहेत. सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे का, इथपासून सुरू झालेली चर्चा ही वेगवेगळ्या वळणावर गेली. आता जे तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या त्यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. तर बघा, भारतामध्ये आता एकही जात अशी राहिलेली नाही की तिला आरक्षण नाही. ज्या जातींना आरक्षण SC ST OBC मधून नाही मिळालं त्यांना EWS मधून आरक्षण मिळतच आहे की. आजच्या घडीला महाराष्ट्र शासनाने आकडेवारी जाहीर केली आहे की 10% EWS आरक्षण, त्याच्यामधलं 80% आरक्षण एकट्या मराठा जातीने घेतलेलं आहे. म्हणजे आता या सध्याच्या काळामध्ये ओपन मधल्या जागा आणि EWS आरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज घेत आहे. मग यांना परत ओबीसी मध्ये घुसण्याची गरज काय? पटकन यावरचं पटकन उत्तर लागेल. कोठावळेजी, 30 सेकंद उरली आहेत. जाता जाता आपली ही प्रतिक्रिया. मला श्रावण देवरेंना सांगायचं आहे की तुम्ही सांगता EWS मध्ये आरक्षण आहे, हे आरक्षण काय फक्त मराठ्यांना आरक्षण नाही, भारतातल्या सर्व EWS ला आरक्षण येते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणजे कॅटेगरी मधल्या बी आरक्षण घेता आणि ओपन मेरिट मध्ये सुद्धा येऊन आरक्षण घेता आणि मराठ्यांना 10 पैकी फक्त 1 किंवा 2 जागा मिळतात. मराठ्यांना नाही मिळत, 10 पैकी फक्त 2 जागा मिळतात. 8 जागेवर 80% एकट्या मराठ्यांनी घेतलंय.
हक्क प्रस्थापित करतात. फक्त 2 जागा मराठ्यांना मिळतात, 10 पैकी 2. 80% मराठ्यांनी घेतले. मराठ्यांनी 10 पैकी फक्त 2 जागा मराठ्यांना उरतात. बाकीच्या सगळ्या आरक्षणामध्ये 80% ओपन मेरिट मधून येतात. ठीक आहे. 80% मराठ्यांनी घेतलंय. ओपन मेरिट मधून 8 जागा, 10 पैकी 8 80% जागा मराठ्यांनी मराठ्यांना घेतलंय. मिळतात आणि 2 जागा मराठ्यांना मिळतात. कशा काय नोकऱ्या लागतील 2 नाही मराठ्यांच्या? 80%. मराठ्यांच्या 2 नाही 80%. बर मला दोन नाही. वेळ मर्यादेची आठवण करून देत पटकन आपल्या सगळ्यांना सांगायला लागेल की आपल्याला या चर्चेला आटोपतं घ्यायचं आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेत आलात आणि आपली मतप्रदर्शनं या निमित्तानं समोर केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.